नमस्कार मित्रांनो, पहलगाव हल्ला झाल्यानंतर भारताने जो पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आणि त्याच्या विमानतळांना, त्याच्या दहशतवादी स्थळांना जो हल्ला करून त्याचं नुकसान केलं, त्यानंतर पाकिस्तान अधिकच गरीब झाला. खरं तर तो गरीब होताच, पण अजून त्याचं नुकसान झाल्यामुळे तो अजून गरीब झाला. पण तो देशातला साधन संपत्तीने, देशात झालेल्या नुकसानीने नाही गरीब झाला, तर तो जगाच्या दृष्टीने खूपच गरीब आणि दुबळा आणि बिचारा ठरला. खरं तर जेव्हा भारत पाकिस्तानने एअर स्ट्राईक केली तेव्हा त्याला काही देशांनी मदत केली. मग त्यात चीन असेल, तुर्कस्तान असेल आणि इतर काही अरब देश असतील, यांनी त्याला शस्त्रास्त्रापासून काही प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. पण युद्ध झाल्यानंतर मात्र अमेरिकेसारख्या ताकदवार देशाने त्याला एकदम गरीब ठरवलं आणि त्याची बाजू घेतली आणि भारताला सांगत त्याने सीजफायर घडवून आणला. खरं तर भारत आणि अमेरिकेची मैत्री खूप मोठी आणि त्यांचा व्यापारी मोठा. भारताला अमेरिकेतला भारताची मोठी गरज आहे. त्या दृष्टीने जर बघितलं तर पाकिस्तानकडनं अमेरिकेचा काही फायदा नाही. पण एक दोन पिट्टू असावेत, असे पिट्टू त्यांना लागत असतात आणि पाकिस्तान हा अमेरिकेचा नेहमी पिट्टू ठरलेला आहे. केव्हाही आरोळी मारली की पाकिस्तानने ओ द्यायची आणि अमेरिकेने सांगितलं तसं वागायचं. मग अशा पिट्टू देश गरीब न ठरला तर न होईल. मग पाकिस्तानने भारताला दमदाटी नसेल पण काही प्रमाणात व्यवस्थित पटवून पाठवून असेल पण सीजफायर करायला लावलं आणि भारताला जे उद्देश होतं ते पूर्ण झाल्यामुळे भारताने फारसं काकू न करता त्या गोष्टीने मान्यता दिली. पण एकंदरीत जर बघितलं तर सरळ अमेरिका पाकिस्तानच्या बाजूला दिसू लागला. चीन तर पूर्वीपासून होता. तुर्कस्तान उम्माच्या दृष्टीने जवळ आहे आणि इतर मुस्लिम देशही उम्माच्या भावनेने पाकिस्तानला जवळ करतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं पाकिस्तानचा प्लस पॉईंट म्हणजे त्यांच्याकडे असणारे अणुबॉम्ब. त्याने सतत भीती दाखवायची आणि अमेरिकेने सांगायचं की अणुबॉम्ब युद्ध होऊ शकतं, तेव्हा भारत पाकिस्तानने ताबडतोब युद्धाला मान्यता द्यावी. अगोदरच पाकिस्तान अमेरिकेकडे जाऊन याचना करत होता की युद्ध थांबवा आणि अमेरिकेने ती भूमिका व्यवस्थित पार पाडली. खरं तर मित्रहो, हे सगळं घडल्यानंतर आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे जगाने आणि अमेरिकेने मान्य केल्यानंतर सुद्धा IMFने पाकिस्तानला पुन्हा कर्ज दिलं आणि युनोच्या एका संघटनेच्या गटाकडे, म्हणजे जो दहशतवादी गट आहे, दहशतवादीचा समोर नायनाट करण्यासाठी, दहशतवादावर लक्ष ठेवण्यासाठी जी कमिटी आहे तिचं पाकिस्तानला उपाध्यक्षपद आणि दुसऱ्या एका गटाचं अध्यक्षपद देऊन केलं. म्हणजे जो पाकिस्तान दहशतवाद निर्माण करतो, दहशतवादी कारवाया करतो, त्यालाच त्या अध्यक्षपदी बसवण्यात आलं. म्हणजे खरं तर चांगला विचार केला की उंदराचं संरक्षण करण्यासाठी मांजरीला नेमण्यासारखं आहे हे. पण आता जर गरीबच ठरवलं असेल तर मग त्याला पर्याय नाही. तेव्हा या असे गरीब देश का तयार होतात, यांच्या मागे काय भूमिका आहे आणि खरोखर गरीब आहेत का हे न बघता फक्त आपल्या सोयीनुसार त्याला गरीब ठरवायचं आणि त्याच्याकडनं आपले कामं करून घ्यायची किंवा आपण सांगेल त्या पद्धतीने त्या पिट्टूने वागायचं, एवढा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आणि तोच पाकिस्तान चीनलाही हवा आहे. चीनलाही भारताशी दुश्मनी ठेवायची असेल तर पाकिस्तान जवळ हवा आणि अमेरिकेला भारतावर वचक ठेवायचं असेल तर पाकिस्तान हवा, असा सगळा प्रकार आहे. खरं तर पाकिस्तान दहशतवादी कारवाई केल्यामुळे भारत पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकशाही आणायला हवी होती, ज्या पद्धतीने सरकार चालवायचं हवं असतं, तसं न वरता तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच वर्ष मिलिटरीचं राज राहिलं आणि ते जे जनरल होते त्यांनी एक प्रकारे हुकुमशाही गाजवली. मग त्याच्या जिया उल हक असतील आणि त्याच्यानंतर याया खान असतील, या सगळ्यांनी हे सगळं केलं. मग मुशर्रफ असतील तर त्यांनी पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजू दिली नाही आणि पाकिस्तानचे बी राज्यकर्ते असे नालायक निघाले.
त्यांनी स्वतःची संपत्ती जमवली आणि ती मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशात नेऊन ठेवली. त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. आजही ज्या ज्या गोष्टी हे लोक करतात, विशेष म्हणजे जो त्यांचा सेनाप्रमुख आहे त्याने एका भाषणात जी भाषा वापरली त्याच्यामुळे पैलगाव येथे हल्ला झाला, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा व्यक्तीला परत उच्च पदावर बसवण्यात आलं. म्हणजे जो दहशतवाद करेल, जो खून मारामाऱ्या करेल, त्याला मात्र धर्माच्या नावाने गाजी ठरवून त्याला मोठं पद द्यायचं. पण हे केल्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होतं. आपल्या देशामध्ये इंडस्ट्री येत नाही, आपल्या देशाचा व्यापार वाढत नाही, आपल्या देशाच्या लोकांना काम मिळत नाही आणि ते अधिक गरीब होतात. पण यांना त्याची काही देणं घेणं नाही. राज्यकर्ते, प्रशासकीय लोक आणि मिलिटरीचे मोठे जनरल, कर्नल यांना काही घेणं देणं नाही. स्वतःपुरतं बघायचं, इस्लामच्या नावाने दहशतवाद पसरवायचा आणि हे सगळं घडून आणलं तरी त्याला उद्या जग मान्यता देतं, जग त्याला गरीब ठरवतं आणि त्याच्या सगळ्या गरजा जग पुरं करतं. मग अशा लोकांना कशा पद्धतीने काही वचक बसेल, कशा पद्धतीने त्यांची दहशत कमी होईल आणि त्यांच्या वागणुकीत काही बदल होईल, कारण मुळीच बदल होणार नाही. जगभर असे काही देश आहेत की एवढंच कशाला, आपल्याकडे आपण बघतो आपल्या गावामध्ये सुद्धा कधीकधी हे असे रिकाम टेकडे लोक, भंगट लोक, कुठले उद्योग न करणारे, आळशी, कसले व्यवहाराची जाण नसले, कसली हिंमत नसलेले लोक नेहमीच गरीब राहतात. शेतीमध्ये कष्ट करत नाही, व्यापारात व्यवस्थित जम बसवत नाही आणि हे अशा दुबळे पाबळ्यांना बाकीचे त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र गरीब ठरवून त्याला मदत देतात आणि म्हणतात बिचारा गरीब आहे. अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण मित्र हो चालतं आणि त्याच्यात भारताचं विनाकारण नुकसान होतं. असा आहे सगळा प्रकार. नमस्कार.